पहा कशा टवटवीत कैऱ्या। आज बनवायचा कैरीचा मुरब्बा। याआधी कैरीचा साखर आंबा, मेथंबा आणि लोणचं पण मी तुमच्याशी शेअर केले। आज मी तुमच्याशी कैरीचा मुरब्बा शेअर करणार आहे। त्या पण थोडासा पाड लागलेल्या कैरीचा बनवणार आहे। मुरब्बा कच्च्या कैरीचा पण बनतो आणि थोड्या गाबुळे झालेल्या म्हणजेच अर्ध कच्च्या पिकलेल्या पण चालतात। मग आता वेळ न लावता बनवायचा ना मुरब्बा। त्याआधी तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्या सर्व कैऱ्या 4-5 किलो आहेत। या सर्व कैऱ्यांना पाड लागलेला आहे। ह्या कैऱ्यांना 1 ते 2 दिवस झाले असतील उतरून। ह्या जर अशाच ठेवल्या 2-4 दिवस तर त्याचा रस तयार होतो आणि आमरस तयार होईल। या सर्व कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवायच्या। त्या सर्व कैऱ्या खिसणीने खिसल्या। कैरी खिसताना पण किस मोकळा न होता जसा कच्च्या कैरीचा मोकळा सुटसुटीत होतो तसा तो होत नाही। खिसताना पण चिकट आणि लगदा तयार होतो त्याचा। पण ह्या रेसिपीसाठी खिसावीच लागतं। आतल्या कोया तर पहा, आंबा चांगला कलरफुल झालाय। कैरीचा किस हा गरम कढईमध्ये परतायचा, त्यासाठी किस आणि रस हा वेगवेगळा केला। किस पूर्ण मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा। परतण्यासाठी खूप मदत होते, चांगला परतला जातो। कैऱ्या ह्या भरपूर असल्यामुळे इलायची पण व्यवस्थित घालायची, कारण इलायचीमुळे मुरब्ब्याचा सेंट खूप भारी येतो। इलायची ही 2 तोळा आहे आणि त्यामध्ये साखर ॲड करून मी मिक्सरला लावून घेतली। इलायची सोबत केसर पण ॲड करायचा। आपल्या जितक्या कैऱ्या आहेत त्याच्या 1.5 साखर घ्यायची आहे। 1 किलो जर कैरी असेल तर 1.5 किलो साखर घ्यायची। साखर ही कमी नाही घेता जास्तच घ्यायची, कारण वर्षभर टिकतो मुरब्बा साखरेमुळे। कैरीचा किस हा परतण्यासाठी कढई गरम करायला ठेवली। गॅस फुल ठेवायचा। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये पूर्ण किस घालायचा आणि चांगला तो कोरडा होईपर्यंत परतत राहायचं आहे। वेगळ्या केलेल्या रसामध्ये साखर मिक्स करायची। माझ्याकडे मोठं भांडं नसल्यामुळे मी वेगवेगळ्या भांड्यात बनवत आहे। आता तो अर्धा रस एका वेगळ्या पातेल्यात शिजवून घ्यायचा आणि त्याचाही गॅस फुल ठेवायचा। तो पण छान शिजला पाहिजे। कढईतल्या किसामध्ये राहिलेली साखर घालून घ्यायची। पहा कसा कैरीचा किस आणि साखर मिक्स झाली। तो पूर्ण भरला आणि हलवता पण येणार नाही, त्यासाठी अर्धा किस काढून घ्यायचा। आता छान परतला जाईल आणि त्यामध्ये राहिलेला रस घालून घ्यायचा आणि मस्त शिजवून घ्यायचं। त्यामध्ये साखर पण आहे आणि खाली पण साखर घातली म्हणजे किसामध्ये। आता छान अर्धा ते पाऊण तास छान शिजवून घ्यायचं। 15 मिनिट झालेत आणि मस्त झाला। साईडला ठेवलेला रस पण खूप मस्त शिजत आहे। कढईमधला तयार झाला की हा पण तयार करून घ्यायचा। केसर पण एका बाउलमध्ये काढले आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं, कारण एकजीव झाला पाहिजे। याला आता अर्धा ते पाऊण तास झाले आणि घट्टसर झाले, खूप छान शिजला आहे। हा पूर्ण तयार झाला आणि दुसरा पण तयार करायचा आहे। त्यासाठी एका टोपल्यामध्ये काढून घ्यायचा। हा तो छान शिजल्यामुळे कलर पण मस्त आला। हा खाली काढून घ्यायचा आणि ह्याच पद्धतीनं दुसरा पण तयार करायचा आहे। अशाच पद्धतीने
हा रस पूर्ण शिजला आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे खालच्या टोपल्यामध्ये. हे सर्व मिश्रण गरम असतानाच त्यामध्ये इलायची आणि केसर पण घालून घ्यायचा. कढईतला पण छान तयार झाला, तो पण त्याच पद्धतीनं तयार झाला आहे. मस्त कलर पण आला, पूर्ण तयार झाला. अशा पद्धतीने तयार केलेला मुरब्बा हा वर्षभर टिकतो, वर्षभर काहीच होत नाही. वर्षभर टिकवण्यासाठी याला फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही, बाहेर ठेवला तरी चालतो, कारण छान शिजला गेला आहे. साखरही भरपूर आहे त्यामध्ये. हा पण छान तयार झाला आणि आता मिक्स करून घ्यायचा आहे, सगळं एकजीव करायचा आहे. पहा कसा मस्त रसरशीत झाला. तुम्ही याला कधी आणि केव्हाही खाऊ शकतात. चपाती, पराठा किंवा नाश्त्याच्या पदार्थासोबत पण खाऊ शकता.